हॅलो, वेलकम लर्नर्स. कसे आहेत? मजेत? मजेतच पाहिजे. तर आपण आज इयत्ता तिसरी मी मराठीचा सराव पेपर बनवलेला आहे. जसं मागे मी इंग्लिशचा दिलेला आहे, इंग्लिशचा अपलोड केलेला आहे, इंग्लिशचा क्वेश्चन पेपर. तसंच मी आज तुम्हाला मराठीचा प्रॅक्टिस पेपर देत आहे. ओके. सो आय होप की तुम्ही ते इंग्लिशचा पाहिलेला असेल आणि 1 हफ्त्यानंतर मी त्याचे ॲन्सर पण देणार आहे, म्हणजे तुम्हाला व्हेरीफाय करायला. तसंच मी मराठीचं पण बनवलेलं आहे. खूप मेहनत लागली आणि याचे पण मी ॲन्सर तुम्हाला 1 वीक नंतर मी देईल. एक व्हिडिओ बनवेल आणि तुम्हाला एक्सप्लेन करेल मी. ओके. सो तुम्हाला हा व्यवस्थित समजून घ्यायचा आहे पेपर. ओके. हे एक प्रॅक्टिस पेपर आहे. ओके. मुलांकरता खूप चांगला आहे, म्हणजे तुमचा अभ्यास किती झालेला आहे हे तुम्हाला समजेल. आई-वडिलांना समजेल की कुठे म्हणजे कोणत्या लेसनवर आपल्याला जास्त भर द्यायचा आहे. ओके. त्यामुळे तुम्ही हा पेपर नक्की सॉल्व करा. ओके. सो क्वेश्चन फर्स्ट आहे, खालील मराठी अंक शब्दात लिहा. या अंकांना तुम्हाला शब्दामध्ये लिहायचं आहे, जसं की 27. ओके. 33. ओके. इथे योग्य पर्याय निवडा. तुम्हाला ऑप्शन निवडायचे आहे. ओके. ही आपली फर्स्ट पोएम आहे ना, जी पहिलीच कविता आहे. ओके. त्या शब्द माझे त्यावरच हे दिलेलं आहे. थर्ड आहे, खालील मराठी शब्द अंकात लिहा. आता हे तुम्हाला अंक ओके नंबर्समध्ये लिहायचे आहे. 25, 29 कसे लिहिता. ओके. मराठी अंकात पण. क्वेश्चन 4 आहे की एका वाक्यात उत्तर लिहा. एका वाक्यात उत्तर द्यायचे, जसं की सुभदाला घेऊन फुलपाखरू कुठे गेले. ओके. इंद्रधनुष्याच्या रंगांची नावे लिहायची तुम्हाला. ओके. हे सांबळाचे पाय कशासारखे होते. ओके. आणि अजून एक की हे जे अंक आहे, मी हे अंक मराठी अंक आपल्या एक शॉर्ट्स व्हिडिओ टाकलेला आहे, त्यामध्ये दिलेले आहे. तर तुम्ही ते पाहू शकता, म्हणजे तुम्हाला आयडिया येऊन जाईल. ओके. 27 कसे लिहिता. ओके. त्याची आयडिया येऊन जाईल हे मराठी अंकांना कसे आपण राईट करू शकतो. हे प्रश्न 5वा हा पण पुस्तकामध्ये दिलेला आहे, आपण कव्हर पण केलेला आहे एका व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला तो व्हिडिओ पाहू शकता तुम्ही. आणि मी तर म्हणेल की तुमचा अभ्यास असेल तर चांगलंच आहे, नाही तर एकदा सगळे रिव्हिजन करा तुम्ही. व्हिडिओ पहा मराठीचे जेवढे पण आपण इयत्ता तिसरीचे अपलोड केलेले आहे ते. ओके. मग तुम्हाला म्हणजे तुमचे रिव्हिजन पण होईल आणि ह्या क्वेश्चनचे आन्सर पण देता येतील तुम्हाला. ओळखा पाहू. खूप सिंपल प्रश्न आहे. इथे तुम्हाला 4 अंगांची नावे लिहायची आहे. कोणताही अंग तुमच्या मनात जे 4 अंग असतील, कोणतेही लाल, हिरवा, पिवळा असे तुम्ही नावं लिहायची आहे. हे विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या लावा. हे पण आहे, बुकमधलंच आहे, बाहेरचं काही नाही आहे. ह्या जोड्या लावायच्या तुम्हाला. मी एका साईडला मराठी अंक दिले, एका साईडला इंग्लिश बनवून दिलेले आहे. तर याच्या तुम्हाला जोड्या लावायच्या आहे. हे इथे अनेक वचन. फूलला काय म्हणता अनेक वचन काय आहे, तारा काय आहे, वेलचं अनेक वचन काय आहे ते तुम्हाला लिहायचं आहे. आणि 4 ते 5 म्हणजे लाईनीमध्ये तुम्हाला तुमच्या स्वतःबद्दल माहिती लिहायची आहे. तुमचं नाव काय, गाव काय. ओके. असे 4-5 लाईनमध्ये तुम्ही लिहू शकता. ओके. आणि मी तुमचं जे ॲन्सर की आहे ते 1 वीक नंतर मी ॲन्सर देईल तुम्हाला, म्हणजे तुम्ही व्हेरीफाय करू शकता ते. ओके. सो आय होप तुम्हाला आवडलं असेल. आवडलं असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आणि आपले शॉर्ट्स व्हिडिओ पहा. तुम्ही अजून ते कम्युनिटी चॅनलवर मी रोज काही ना काही नवीन प्रश्न टाकत राहतो, त्याला ॲन्सर करा, म्हणजे तुमचं बेसिक कन्सेप्ट क्लिअर होतील. ओके. आई-वडिलांना सांगतो की मुलांना सांगा, व्यवस्थित ॲन्सर करा. ओके. म्हणजे समजेल काय कुठे आपण कमी होतो आहे. ओके. कुठे जास्त आपल्याला अभ्यास करायची गरज आहे. ओके. आय होप तुम्हाला आवडलं असेल हे. मी इंग्लिशचा टाकलेला आहे क्वेश्चन पेपर. मराठीचा आत्ता मी टाकतो आहे आणि पुढे मी EVS 1, EVS 2चा पण टाकेल आणि मॅथचा पण टाकेल. थोडा टाईम लागतो आहे खूप, म्हणजे प्रश्न नोट डाऊन करायला आणि त्याला. सो थँक यू लर्नर्स. कीप लर्निंग अँड सॉल्व these questions. Okay. And please share, like and subscribe. Thank you.